नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे जग बदलण्याची क्षमता आहे, पण त्यासाठी आधी स्वतःला ओळखा. तुम्ही सक्षम आहात, तुम्ही महत्त्वाचे आहेत, तुम्ही पुरेसे आहात. पण तुम्ही स्वतःला वेळ द्यायला हवा, स्वतःला समजायला हवं. स्वतःची वाढ करा, स्वतःवर विश्वास ठेवा. हे जग साधं नाही. चुकीच्या ठिकाणी बसून उगाचच आपण काय आहोत हे लोकांना सांगू नका. ते कोणीही ऐकत नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रूफ करावं लागतं, स्वतःची ओळख निर्माण करावी लागते. जसं हिऱ्याची पारख ही फक्त जोहरीला असते, बाकी इतर कोणालाही नसते. आता बघा ना, एका शेतकऱ्याचं उदाहरण आपण घेऊ. शेतकरी शेतात काम करत असताना त्याला एक दगड दिसतो आणि तो खूप चकाकत असतो. तो दगड उचलतो आणि घरी आणतो. घरी लहान मुलं असतात, ते दररोज त्या दगडाशी खेळत असतात. आणि असेच खेळत असताना एके दिवशी एक माणूस एक गावात येतो आणि त्याला तो चकाकणारा दगड दिसतो. तो त्यातला पारखी असतो. तो दगड उचलतो आणि शेतकऱ्याशी बोलतो, हा तुला कुठं मिळाला? शेतकरी म्हटला, शेतात. तुला माहिती याची किंमत काय? तो म्हणतो, नाही. मग तू असं कर, गावात जा आणि याची किंमत विचार. तो सगळ्यात आधी भाजी मार्केटमध्ये जातो. मार्केटमध्ये गेल्यावर एका भाजीवाल्याला विचारतो, तू याचा मला मोबदला किती देऊ शकशील? तो म्हणतो, मी तुला 10 किलो बटाटे देऊ शकतो. त्याला त्याचं काहीही नसतं, त्याला काही कळतच नाही. मग तो फळवाल्याकडे जातो. फळवाला म्हणतो की मी तुला याचा मोबदला 10 किलो सफरचंद देऊ शकतो. पण शेतकऱ्याला काही ते पटत नाही. तो विचार करतो आणि गावात एक लोहार असतो, त्या लोहाराकडे जातो. लोहाराला म्हणतो, बाबा, हा दगड जो आहे ना, तो काहीतरी वेगळा आहे. तू याचं मला किती मूल्य देऊ शकशील? तो म्हणतो की मी तुला 10,000 रुपये देऊ शकतो. शेतकरी परत विचार करतो आणि मग तो सोनाराकडे जातो की सोनाराला विचारावं तो काय म्हणतो. सोनार म्हणतो की याच्या मी तुला 1,00,000 रुपयेपर्यंत मोबदला देऊ शकतो. तो असतो हिरा. हिरा कोणीही ओळखत नाही. हिरा ओळखायला त्यासाठी त्यातला तज्ज्ञच असावा लागतो आणि तो परत येतो. परत तो जो माणूस असतो त्याला सांगतो की हा हिरा जो आहे तो कोणी ओळखू शकणार नाही. जसा की तू एक हिरा आहे. तू शेतकरी जरी असला पण तू वेगळा आहे. तुझ्यामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत, पण तू स्वतःला ओळखलं नाही. स्वतःमध्ये जे गुण आहेत ते तू कधी दाखवले नाही. तू एके दिवशी जग जिंकशील आणि तू कसा हिरा आहे हे दाखवून देशील. हिरा ओळखण्यासाठी पारखी असावा लागतो. म्हणून मित्रांनो, आपण ज्या लोकांमध्ये राहतो ना, ते तसे पारखी असावे लागतात. आपल्याबद्दल त्यांची मतं चांगली असावी लागतात आणि एक दिवस आपण जिंकलो ना, तर आपले ते सोबत असावे लागतात. तर अशी ही छोटीशी एक तुम्हाला कथा सांगितली. तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.